पुणे दक्षता विभाग व सोलापूर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अवैधरित्या गुटख्याची विक्री आणि साठा करणाऱ्या दुकानात व गोडाऊनवर धाड टाकून 4 चाकी वाहनासह 4,530,000 रुपयांचा गुटखा जप्त केला। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मस्के, अक्षय मस्के, किसन लोणारी, महेश गोडसे व पुरवठादार बिपिन तेजवानी यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होईल का याविषयी सांगोला शहरवासियांमधून संशय व्यक्त केला जात आहे। यापूर्वी बेकायदेशीर गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीस अटक झाली नव्हती, त्यास न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला होता। त्यामुळे गुटख्याच्या या गुन्ह्याअंतर्गत आरोपींना अटक करावी अशी मागणी होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी शुक्रवार 2 मे रोजी पुणे दक्षता विभाग आणि सोलापूर अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे, नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनहळ्ळी यांच्या पथकाने अनिल मस्के यांच्या मस्के पान शॉपमध्ये धाड टाकली। यावेळी त्यांना प्रतिबंधित अन्न पदार्थाचा गुटखा साठा आढळून आला। यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मस्के यांचे पान शॉप गोडाऊनवर कारवाई करून दुकान व गोडाऊन सील केले। कारवाईत 4,530,000 रुपयांचा गुटखा, 5 लाख रुपये किमतीची MH12 DY 9391 क्रमांकाची 4 चाकी गाडी असा 9,530,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मस्के, अक्षय मस्के, किसन लोणारी, महेश गोडसे व पुरवठादार बिपिन तेजवानी यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।